नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात सध्या आपण आहोत आणि शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष पवन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण बघू शकतो अभिषेक जाधव यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे आणि अगदी 15 दिवसामध्येच आपण जर पाहिलं तर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पानपोई जे आहे ते उभारण्यात आलेले आहे। त्याचं लोकार्पण आता शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष पवन म्हात्रे यांच्या हस्ते होता आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रसंगी आपण जर पाहिलं तर प्रवक्ते उपजिल्हा प्रमुख संजय जाधव असतील, म्हणजे श्रीधर पाटील असतील, सगळे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रेल्वे स्थानक परिसरामध्ये आपण बघू शकतो आता ही पानपोई बसविण्यात आलेली आहे। त्याचा फायदा निश्चितच सर्व प्रवाशांना होणार आहे आणि आपण बघू शकतो संजय गायकवाड यांचं या ठिकाणी औक्षण करण्यात येते आणि त्यांचंही स्वागत या प्रसंगी जे आहे ते करण्यात येते। खरं तर अनेक दिवसांपासून रेल्वे प्रवाशांची मागणी होती, स्थानिकांची मागणी होती या परिसरामध्ये पानपोई असावी आणि आता आपण बघू शकतो अखेर युवा नेतृत्व अभिषेक संजय जाधव यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे आणि ज्याप्रमाणे 15 दिवसांपूर्वी त्यांच्या माध्यमातून एसटी स्टँड परिसरामध्ये पानपोई उभारण्यात आलेली अगदी त्याचप्रमाणे आपण बघू शकतो आता बदलापूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये पश्चिम परिसरामध्ये पानपोई उभारण्यात आलेली आहे आणि सर्व मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत होते। संजय भोईर यांचंही स्वागत या ठिकाणी आपण बघू शकतो होत आहे आणि शिवसेनेचे सर्व शिलेदार इथे आलेले आहेत आणि ही पानपोई नक्कीच रेल्वे स्थानक परिसरातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण जे आहे ते ठरणार आहे। त्याचा फायदा येणाऱ्या काळात सर्व प्रवाशांना होणार आहे आणि आपण पाहू शकतो या पाणपोईचे लोकार्पण होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चांगल्या दर्जाचं पाणी या मटक्यांमध्ये असणार आहे आणि त्याचा फायदा सर्व प्रवाशांना साहेब या ना पुढे श्रीफळ वाढवून आपण बघू शकतो आता हे लोकार्पण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि काय झालं शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष पवन म्हात्रे यांनी या ठिकाणी श्रीफळ वाढवलेला आहे आणि या चांगल्या कामाचा श्री गणेश या ठिकाणी झालेला आहे। अरुण सुरवळ असतील, सर्व नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे बदलापूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या या पाणपोईमध्ये पूर्णतः बिसलेरीचं पाणी असणार आहे आणि हेच पाणी सर्व प्रवाशांना मिळणार आहे आणि ही चांगली अशी सुविधा जी आहे ती युवा नेतृत्व अभिषेक जाधव यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि शिवसेनेचे सगळे शिलेदार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष पवन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण कडक उन्हाळ्यात शिवसेनेचा थंडगार हा उपक्रम आहे आणि पाणपोई आणि शब्दपूर्ती करता ही असलेली पाहायला मिळते। काय अधिक माहिती देतो? नक्की बदलापूर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यातलाच एक उपक्रम आज अभिषेक जाधव आणि संजय जाधव यांच्या माध्यमातून या स्टेशन परिसरामध्ये हा रहदारीचा प्रश्न आहे आणि बरेचसे चाकरमानी आहेत किंवा इथले लोक आहेत, त्यांना पाणी पिण्यासाठी प्रत्येकजण का बिसलरीची बॉटल विकत घेऊ शकत नाही। कोणीतरी ट्रेननी आला, त्याला पाण्याची पिण्याची ताण लागली तर ती ताण भागवण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून ही संजयजी जाधव यांनी पाणपोई उभारलेली। नक्कीच मागच्याच वेळेस बस स्टँड या ठिकाणी ही सार्वजनिक ठिकाणं त्यांनी संकल्प केलेला आहे की 5-6 ठिकाणी या बदलापूर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून पाणपोई उभारणार आहोत आणि ही दुसरी पाणपोई त्यांनी उभारलेली आहे। नक्कीच त्यांना सुद्धा शुभेच्छा आणि या पाणपोईचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा जेणेकरून या ठिकाणी पाणी संपल्यानंतर ताबडतोब म्हणजे मिनरल वॉटर
म्हणजे साधं पाणी कुठल्या प्रकारचं ना आरोग्यासाठी घातक असं कुठचंही पाणी नाही तर पाणपोई लावली कुठतरी पाणी आणून बोरिंग बिरिंगचं भरणार असं न करता शुद्ध केलेलं पाणी या पाणपोईमध्ये उपलब्ध राहणार आहे. नक्कीच मी संजयजी जाधव आणि अभिषेक जाधव यांना धन्यवाद देतो की असेच उपक्रम आपण शिवसेनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी राबवतो. हे बॅकग्राऊंडला अर्थात शिवसेनेची ही वचनपूर्ती दिलेला शब्द पाळलेला आहे आणि पाणपोई सुरू करण्यात आले. काय सर्वप्रथम बदलापूर शहरातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. शिवसेना ही नेहमीच समाजसेवेत अग्रसर असलेली एक संघटना आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज स्टेशन परिसरात त्या पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ह्या पाणपोईमध्ये मिनरल वॉटर ठेवण्यात येणार असून शिवसेनेचे आमचे उपजिल्हा प्रमुख संजयजी जाधव, युवा नेते अभिषेक जाधव यांच्या पुढाकारातून या उन्हाळ्यातील चटके आणि तहान भागवण्याकरता ही पाणपोईची सुरुवात केलेली अतिशय चांगला उपक्रम आहे. त्या निमित्ताने मी संजयजी जाधव आणि अभिषेक जाधव यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. आज एक शब्दपूर्ती झालेली आहे. काय सांगाल? त्याचा सत्कार केला अर्थात मान्यवरांचा सत्कार जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान जो आहे तो केला जातोय. संजय आपल्यासोबत काय सांगाल, काय आवाहन असेल? या ठिकाणी तुम्हाला अतिशय अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगायचं वाटतं की शिवसेना या ठिकाणी निव्वळ राजकारण न करता लोकांना अभिप्रेत असलेलं, समाजाला अभिप्रेत असलेलं आणि लोकांना हव्याहव्या असलेल्या या पाणपोईचं उद्घाटन आज अभिषेक जाधव आणि संजयजी जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय गर्दीचं या ठिकाणी हा गर्दीचा भाग आहे. या ठिकाणाहून लोक स्टेशनवर जातात. स्टेशनवर शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही आणि मग अशा पद्धतीनं कशाचंही साध्या नळाचं पाणी न भरता माझ्या समोरच त्यांनी आता मिनरल वॉटर पुरवणाऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणचं दिलेलं आहे. रोज सकाळी या ठिकाणी थंडगार पिण्याजोगं आणि शुद्ध पाणी या 2 माठांमध्ये भरलेलं असेल. माझे लोकांना विनंती आहे की आपण या पाणपोईचा उपयोग करून घ्यावा, परंतु त्याचा दुरुपयोग कृपया पाण्याचा करू नये, कारण असंख्य लोक या पाण्याचा लाभ या ठिकाणी घेणार आहेत. आता उन्हाळ्याचं वातावरण आहे, घसा कोरडा पडणार आहे, तरी या ठिकाणी लोकांनी आपला तहान या शुद्ध पाण्याने भागवावी अशी बदलापूरच्या जनतेला मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार एकंदरीत आपण पाहतोय की आलेल्या सर्व जो आहे तो मान्यवरांचा आपल्याला मान्यवरांचं स्वागत करण्यात येते. संजय गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. विविध मान्यवर या सर्व मान्यवर या सोहळ्यासाठी जे आहे ते उपस्थित राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक अरुण सुबळ आहेत, आपण त्यांच्यासोबतही संवाद साधणार आहोत. निश्चित आज महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्या ठिकाणी समस्या आहे त्या ठिकाणी उत्तर शिवसेनेचं असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्याच माध्यमातून या ठिकाणी आता उन्हाळ्याच्या झळा वाढू लागलेल्या आहेत आणि त्याच पाण्याची सोय करण्यासाठी या ठिकाणी संजयजी जाधव आणि अभिषेक जाधव यांच्या माध्यमातून पाणपोईचं उद्घाटन करण्यात येत आहे. या ठिकाणी बिसलरीचं पाणी त्या ठिकाणी पाणपोईच्या माध्यमातून या नागरिकांना आणि या रेल्वेच्या ठिकाणी असलेल्या पाणपोईमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीचा त्या ठिकाणी उपयोग करून घ्यायचा आहे. निश्चित आणि संजयजीला या ठिकाणी धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. लोकांचा एकत्रित कार्यक्रम पण ठेवलेला आहे. बॅकग्राऊंड इकडे विचारा, काळजी घ्या. सर, दिलेला शब्द पाहिलेला आहे. अगदी 15 दिवसाच्या आधी आणखी एक पाणपोई सर्व बदलापूरकरांसाठी प्रवाशांसाठी आपल्या माध्यमातून सुरू करण्यात आली. ही खरी संकल्पना आमचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रेंचीच आहे. फक्त त्यांच्या सूचनेनुसार आम्ही हे काम या शहरामध्ये करतोय. आणि आपण गेल्या 15 दिवसापूर्वी आपण बघितलं बसस्टॉपच्या इथलं पाणपोईचं आपण उद्घाटन केलं. अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मिळतोय. आणि या परिसरात मुख्यतः इथल्या रस्त्यावर बसलेले फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि रिक्षा स्टँडवाले या लोकांची मागणी होती खरं तर की या ठिकाणी आम्हाला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याची प्रचंड अशी गैरसोय होते आणि तीच गैरसोय लक्षात घेऊन आमचे युवा नेतृत्व अभिषेक जाधव यांच्या संकल्पनेतनं दुसरी पाणपोई आज या ठिकाणी आमचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रेंच्या हस्ते नुकतंच त्याचं उद्घाटन झालं आहे आणि आजपासून ही या इथल्या नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल असं या ठिकाणी मी सांगतो. अर्थात कशी
पाणी पाण्याचा बदल आणि सगळी काळजी कशी घेतली जाणार आहे नाही, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आज बदलापूरमधनं 70 ते 60% जे नागरिक आहेत ते रेल्वेने प्रवास करत असतात शहरापासून बाहेर जाण्यासाठी. पण वाढत्या उन्हाळा लक्षात घेत आणि भाजी विक्रेते यांची मागणी सुद्धा होती की या परिसरात पानपोईची संकल्पना असावी, तर ती लक्षात घेत आपण दुसरी पानपोई आज उभारलेली आहे. आणि जसं की तुम्हाला सांगितलं की आपण एक अल्टिमेटम दिलं होतं 15 दिवसाच्या आत आपण दुसरी पानपोई उभारणार आहोत, तर दुसरी पानपोई आज आपण उभारलेली आहे. आणि रोज याची दिवसातनं 2 वेळा मिनरल वॉटर आमच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की दिवसातनं 2 वेळा याला रिफिल करायचंय. म्हणजे पाण्याची सुद्धा दखल घेण्यात येणार आहे की पाणी कुठेतरी कमी पडलं नाही पाहिजे आणि नागरिकांना, बदलापूरकरांना सर्वांना कुठे गैरसोय होता कामा नये. सर, आज मोठा कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहे. सर्व नागरिकांना सायंकाळच्या कार्यक्रम येण्यासाठी काय आव्हान आहे? आज सर्वप्रथम महिला जागतिक दिन आहे, तर सर्व माझ्या बदलापूरच्या माता भगिनी यांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. तसंच संध्याकाळी 4 वाजल्यापासून तुषार बेंबळकर यांचं ऑफिस जवळचं ग्राउंड दत्त चौक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. शिवसेना शहर शाखा व महिला आघाडी बदलापूर यांच्या माध्यमातून आज तिकडे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर विविध असे कार्यक्रम आयोजन केलेले आहेत. तर सर्व बदलापूरकरांना एवढंच आव्हान असेल की संध्याकाळी त्यांनी कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावावी. नक्कीच आपण पाहिलं युवा नेतृत्व अभिषेक जाधव यांनी दिलेला शब्द जो आहे तो पाळलेला आहे आणि अगदी 15 दिवसांच्या आतच आपण बघू शकतो ही आणखीन एक पानपोई जी आहे ती बदलापूरकरांच्या सेवेसाठी बदलापूर पश्चिम स्थानकाच्या बाहेर जी आहे ती लावण्यात आलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि नक्की त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिकांना, बदलापूरकरांना होणार आहे. आणि आपण बघू शकतो पाणपोई निश्चितच बदलापूरकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे. बदलापूर शहराच्या घडामोडी पाहण्यासाठी आपण बदलापूर वॉइसला फॉलो करा.